नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून फायनान्स सेक्टरमधील आपल्याला फायद्याच्याच गोष्टी आपण या माध्यमातून शेअर करत असतोय. म्हणजे ज्यावेळेस फायद्याच्या गोष्टी आपण सांगत असतोय त्यावेळेस प्रॉपरली जे गव्हर्नमेंटच्या नियमाच्या अंतर्गत जे काही चालतं ते प्रामुख्याने सांगितलं जातं. आता हे सगळं कव्हर करत असताना, हे सगळं जेन्युइनली लोकांपर्यंत पोहोचवत असताना त्याच्या पाठीमागची बॅकग्राऊंड स्टोरी महत्त्वाची असते मित्रांनो. स्टोरी काय आहे की मी स्वतः चुकीच्या फायनान्शियल प्रोडक्टचा शिकार झालेलो आहे. काही गोष्टींमध्ये चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि मला नंतर कळलं की नाही बाबा, माझ्या बाबतीत जर चुकीचं घडतंय तर इतरांच्या बाबतीत घडू नये, म्हणून अनेक लेवलवरती मी असा प्रयत्न करत असतोय की हे लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे. मग आता ज्यावेळेस योग्य माहिती पोहोचली जाते त्यावेळेस अयोग्य काय घडतं हे पण समजलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे काय तर काही गोष्टी, काही लोक चुकीच्या पद्धतीनं इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यामध्ये अनेकांचा लाखोंचा तोटा होतोय. मग हा जो तोटा आहे, हा तोटा ऍक्च्युअली काय घडतं हे कळलं तर खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये अवेअरनेस घडेल असं मला वाटतं प्रामाणिकपणे. मग आज आपण काय करणार आहे की माझ्यासोबत फायनान्स सेक्टरमधील तज्ज्ञ लोक आहेत की जे गेले 22 वर्ष या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतात आणि जेन्युइनली काम करतात. जसे माझे अनुभव मी तुम्हाला मित्रांनो सांगतोय तसे आपण त्यांचेही अनुभव ऐकू की नेमकं लक्षात येईल आपल्याला की ह्या फायनान्समध्ये काही गोष्टी कशा चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या असतात. ओके, तर आपण आता माझ्यासोबत हे प्रवीण चौबे साहेब आहेत, नमस्कार, मुंबईमधून आहेत. हे अरविंद जैन आहेत, अलिबागमधून आहेत. हे कल्पेश शहा, पाली रायगड इथून आहे. नॉन स्क्रिप्टेड आहे. हे जे आम्ही काय डिस्कशन ठरवून नाही करत, एक ओघानं करतोय. जेन्युइनली उद्देश एकच आहे की ह्यांचे आपल्याला अनुभव ऐकायचे आहेत की कशा पद्धतीनं काही गोष्टी चुकीच्या घडतात ते. आता हे काही जे आहे ना तेच आपण आता या चर्चेच्या माध्यमातून आपण डिस्क्लोज करू, ओपन करू. काय आपल्याला त्यात सापडते का पाहूया. शुरुआत तुमच्यापासून करायची. बी कंफर्टेबल. आपको अगर हिंदी में बात करना है तो हिंदी में बात करो. तो मेरा पहला सवाल ऐसा है कि ऐसा आपका क्या अनुभव है कि जो फाइनेंशियल इंस्टीट्यूट के बारे में कि कैसा मिससेलिंग होता है. सबसे पहले मिससेलिंग शुरू कहाँ होता है मालूम है? ये जहाँ पे टारगेट ओरिएंटेड है. टारगेट ओरिएंटेशन क्या होता है कि अगर किसी पर्सन को मैंने टारगेट दे दिया है, जैसे कि आज फाइनेंशियल इंस्टीट्यूट हो गया, बैंकिंग सेक्टर हो गए, आज ब्रोकरेज चैनल हो गया, आज डायरेक्ट सेलिंग वाले लोग हो गए. उनको क्या होता है कि कस्टमर के पास जाना है, उनको कुछ भी करके अपना टारगेट पूरा करना है जिससे उनको सैलरी आने वाली है, जिससे उनके बॉस लोग खुश हो जाएंगे. सो उससे क्या हो जाता है कि जब एक ट्रस्टेड पर्सन वहाँ पे जाता है, इंस्टीट्यूट के पास जाता है और वहाँ पे जाके बोलते हैं सर आपके खाते में ये अमाउंट है या आपके पास ये अमाउंट है, आप ये इंश्योरेंस ले लीजिए. सो वो पर्सन की वो नीड है कि नहीं, वो जाने बिना उसको एक बड़े अमाउंट का इंश्योरेंस दे देते हैं. तो उसके अकाउंट में इस समय अमाउंट है, अगले साल होगा कि नहीं होगा इसके जाने बिना भी उसको वो दे देते हैं. सो नेक्स्ट ईयर जब रिन्यूअल आता है, इंश्योरेंस में सबसे बड़ा तकलीफ ये है कि अगर रिन्यूअल अगर आप 3 साल 4 साल 5 साल नहीं भरते तो आपको ये मालूम है 30% या 40% से ज़्यादा नहीं मिलता है. सो उसमें क्या हो जाता है, जब रिन्यूअल आता है एक बार पॉलिसी ले लेने के बाद वो आने वाले 5 साल 10 साल के लिए पैसा फंस जाता है उसका, और उसको जब सरेंडर वैल्यू आती है तो उनको आधे से भी कम आता है. सो ये इंस्टीट्यूट की जवाबदारी हो जाती है कि जिस पर्सन के पास से वो इंश्योरेंस निकालने के लिए बोल रहे हैं वो आगे भर पाएगा कि नहीं भर पाएगा. मैंने देखा है लोगों को, जो पर्सन रिटायर है, रिटायर पर्सन को भी उन्होंने पॉलिसियाँ दे दी हैं. उनका टारगेट पूरा करना है, उनको अपने इंस्टीट्यूट का पैसा भरना है या उनको अपनी सैलरी बचानी है, तो वो 55 वाले लोगों को, 60 वाले लोगों को जिनके पास रिटायरमेंट के पैसे आ रहे हैं, आप बहुत देखेंगे यूट्यूब पे भरे पड़े. राइट. सो आज हमारा काम यह है कि हमको लोगों को एजुकेट करना है. और दूसरा, गवर्नमेंट खुद कहती है कि ऑनलाइन पॉलिसी मत लो, आपके जानकार वाले से पॉलिसी लो, लेकिन क्यों लेना है सबसे पहले आप जान लो. करेक्ट. तर यामध्ये लक्षात घ्या की लोकांची गरज समजून न घेता पहिला इन्स्टॉलमेंट कसा पण येऊ दे या उद्देशानं लोक गळ्यात पॉलिसी मारतात. आणि असाच एक अफलातून अनुभव मला अरविंद साहेबांकडून ऐकायचा आहे. त्यांनी स्वतःच्या खिशातले त्यांच्या सिनियर लोकांनी चुकीच्या पद्धतीनं सांगितलेलं ऐकलं यांनी आणि लोकांचा जो तोटा झाला तो स्वतःच्या खिशातून त्यांनी भरलाय. आणि तो साधा सुद्धा आकडा नाही आहे, 15 लाखांपेक्षा जास्ती अमाऊंट त्यांनी स्वतः लोकांना दिलेला आहे. जबाबदारी स्वीकारलेली आहे की त्यांनी आता जोरदार पद्धतीने योग्य काय आहे तेच सांगायला चालू केलेलं आहे. अरविंद साहेब, मला तुमचा अनुभव ऐकायला आवडेल
मी अरविंद जैन, राहणार अलिबाग. मी त्या इन्शुरन्स कंपनीचं नाव घेत नाही, पण भारतातली सगळ्यात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे. 2008, 9, 10ला जे काही त्या इन्शुरन्स कंपनीमध्ये प्लॅन आले, आम्हाला सांगितलेला जो प्लॅन होता आणि तो प्लॅन ॲज पर द प्रपोजल फॉर्मवर वेगळा लिहिला गेला आणि त्यानुसार नंतर 3 या 4 वर्षानंतर बघितलं गेलं की त्या पॉलिसी लॅप्समध्ये गेल्या. आणि त्याच्यानंतर असं पण सांगितलं, आम्ही जेव्हा विचारणा करायला गेलो, जेव्हा त्या इन्शुरन्स कंपनीच्या एम्प्लॉईंकडे सेल्स ऑफिसर, ब्रँच मॅनेजर वगैरे, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ही दिल्लीवरनं पत्रकं आली होती, कोणी सांगितलं की कलकत्त्यावरनं पत्रकं आली होती आणि त्यानुसार ते मार्केटमध्ये सेल केले गेले. आणि त्यानुसार मला पण एवढा फटका बसला की मला माझे रिलेशन कस्टमरचे जपायचे होते, कारण कस्टमरने इन्शुरन्स कंपनी न बघता एक मीडिएटर म्हणून मला त्यांनी जो बिझनेस दिला होता, तर मला माझे रिलेशन जपण्यासाठी मी स्वतः 15 लाख रुपये कस्टमर लोकांना दिले का, तर माझे रिलेशन ब्रेक होऊ नये. आणि त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी मला समजण्यात आल्या, त्यानंतर मी आज माझा जो बिझनेस वाढवला, तो त्या 10 पटीने गेला. आणि आज ज्या इन्शुरन्स कंपनीचा बिझनेस करतोय, तो बिझनेस आज नाही बोलाल तर दिवसाला 10% लॉस आहे. त्यांच्या ज्या मॅच्युरिटीच्या ज्या काही पॉलिसीज आहेत, त्याच्यातून 10% पण बिझनेस येत नाही आहे, असं माझं सांगणं. ओके, आता बघा मित्रांनो, जेन्युइनली लोकांचं चांगलं करायच्या उद्देशानं हे आपण धडपडतोय. आम्ही हे अरविंद साहेबांनी पण स्वतःच्या खिशातील एवढा मोठा आकडा पे केला. काही इन्शुरन्स कंपन्यांच्या चुकीच्या सांगण्यावरून हा फटका त्यांना बसलेला आहे. तर असं बसू नये म्हणून हा एक मोठा आमचा प्रयोग चालू आहे. तर आता आपण कल्पेश साहेबांकडून अनुभव ऐकू की साहेब, तुम्ही असं एखादी लाईव्ह स्टडी सांगाल का की ज्याच्या माध्यमातून लोकांना कळेल की कसं मिससेलिंग होतंय ते. भुजंगरावांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खरंच एक ज्वलंत प्रश्न आहे. कारण लोक खूप मेहनतीने पैसे कमवत आहेत, आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून चांगल्या ठिकाणी गुंतवण्याचा त्यांचा विचार असतो. काही लोक बँकांमध्ये आपले पैसे ठेवतात, तिथे एफडी करतात, एफडी करून त्याच्यावरती व्याजावरती आपलं पुढचं आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करतात. पण बऱ्याच ठिकाणी असं दिसण्यात येतोय की बँक त्यांचा मूळ व्यवसाय सोडून, मूळ व्यवसाय म्हणजे काय की खातं उघडणं, सेव्हिंग अकाउंट्स चालवणं, एफडी ठेवणं, आरडी करणं, हे लोकांना लोन देणं, हे त्यांचं बेसिक काम आहे. पण आता बँका डायव्हर्ट होऊन इतर व्यवसायामध्ये आपलं काम करतात, जसं काही इन्शुरन्समध्ये, की लोकांनी जी काही एफडी ठेवलेली आहे त्यांना सांगतात की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला आमच्या पॉलिसीमध्ये मिळतील. आणि लोकांना सिंगल इन्व्हेस्टमेंट सांगून भुजंगराव की एकांना सांगितलं की तुमचे 5 लाख रुपये एकदाच भरायचे आहेत, पण फॉर्म भरताना तो सिंगल इन्व्हेस्टमेंट न ठेवता ती वार्षिक गुंतवणूक केली आणि त्यांना दरवर्षी 5 लाख रुपये भरायचं कंपल्शन केलं. अशा वेळी रिटायर्ड माणूस ज्याचं उत्पन्न थांबलेलं आहे, त्यांनी त्याचे मेहनतीचे पैसे बँकेकडे ठेवलेले आहेत आणि त्याला दरवर्षी 5 लाखाची एक लायबिलिटी बँकेने त्याच्यावरती त्याच्या अपरोक्ष, त्याला माहीत नसताना त्याच्यावरती केलेली आहे. अशा वेळी मध्ये तो पॉलिसी बंद पण सुद्धा करू शकत नाही आणि त्याला भरणं कंपल्शन झालेलं आहे. बँक अधिकारी त्यांचं वैयक्तिक टार्गेट आणि प्रमोशन घेण्यासाठी किंवा प्रमोशनचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिससेलिंग करत आहेत. तर माझी ग्राहकांना हीच विनंती आहे की आपण आपली गरज बघून आपण पॉलिसी किंवा आपण आपली गुंतवणूक करावी. बँकांकडे जास्तीत जास्त 2 बँकांपेक्षा जास्त बँकांकडे खाती नसावी आणि बँकांच्या कर्मचाऱ्यांवरती विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करून ठेवावा की ती व्यक्ती आज आपल्या समोर आहे, पुढे प्रमोशन घेऊन बाहेर गेल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या परिसरातला कुठला जर सल्लागार असेल तो कायमस्वरूपी तुमच्या समोर बसणार आहे किंवा तुम्हाला भेटणार आहे. तर कुठलीही प्रकारची गुंतवणूक करताना त्याचा सल्ला घ्यावा. त्याच्याकडे गुंतवणूक केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, पण एकदा सल्ला घेऊन पुढचा निर्णय घ्यावा, हीच माझी विनंती. आता पहा मित्रांनो, हे लाईव्ह एक्झाम्पल्स जे घडलेले आहेत फील्डमध्ये, आम्ही एकमेकांना चर्चा करत असताना बऱ्याच वेळा हे असं घडलं तसं घडलं आम्ही एकमेकांना शेअरिंग करतो. तर त्याचाच पार्ट म्हणून आता आम्ही रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचाही असा काही अनुभव असेल की जे काही चुकीचं तुमच्या बाबतीत घडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये रिस्पॉन्ड करा, सांगा लोकांना की असं असं घडलेलं आहे, त्याला जबाबदार काही गोष्टी आहेत. तर उद्देश एवढाच आहे की चुकीचं डिसिजन घ्यायला नको, लोकांमध्ये प्रॉपरली माहिती पाहिजे
आणि म्हणूनच मला महाभारतातली कृष्णाचं महत्व आहे. अर्जुन हा प्रचंड योद्धा, चांगला योद्धा असतानाही श्रीकृष्णाची किती महत्वपूर्ण मदत घडली हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. तसंच कोणताही डिसिजन घेत असताना सल्लागार किती महत्वाचा असतो ते त्या आपल्याला महाभारतावरून आपल्याला लक्षात येते. सो तुमचे आर्थिक डिसिजन घेत असताना सल्लागाराचं नक्कीच महत्व आहे हे तुम्ही जाणून घ्या. आणि या रिलेटेड तुम्हाला काय प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला मदत करू. पण जेन्युइनली चांगला सल्लागारासोबत राहा एवढीच एक इच्छा आहे. धन्यवाद.